हाय नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज मी बनवत आहे सोयाबीन बिर्याणी. त्याच्यासाठी मी सोयाबीनच्या वड्या आणि तांदूळ भिजू टाकलेले आहेत. हे तांदूळ 20 मिनटं तरी भिजत घालायचे असतात. आणि सोयाबीनच्या वड्या पण मी हे दोन्ही पण भिजू घातलेले आहेत. आणि याच्यानंतर मी आता टमाटो, शिमला मिरची, कोथिंबीर अशी सर्व बारीक कापून घेतलेली आहे. आणि आता मस्त सोयाबीन खिचडी बनवणार आहे. त्यासाठी हा एक खानदेशी खिचडी मसाला तेल टाकून घेतलं. त्याच्यानंतर मी मोहरी टाकून घेतली आणि पहिले मी टमाटर टाकून घेणार आहे. टमाटर मस्त छान प्रकारे मस्त होऊ देणार आहे. छान मस्त काही झाल्यानंतर मी बाकीचे सामान काही टाकणार आहे. मोहरी पण होऊ दिली आणि त्याच्यानंतर पण मला सुरुवातीला टमाटा आणि शिमला मिरची छान होऊ द्यायची आहे. छान मी आता सर्व असं परतून घेणार आहे. आणि मला टमाटा जाड नको आहे म्हणून मी तो बारीकच करून घेत असते चमच्याच्या साहाय्याने. तर छान मस्त आता मी ती बारीक वगैरे होऊ देणार आहे. त्यात मीठ टाकून घेणार आहे म्हणजे की पटकन दोन्ही होऊन जातील मिरची आणि टमाटो. आणि थोडा वेळ होऊ दिल्यानंतर हळद टाकून घेतली आणि नंतर लगेच मी तिखट पण टाकून दिलं. छान मस्त असं सर्व फिरवून घेणार आहे आता मी. हे फिरवल्यानंतर त्याच्यात मी आता मस्त सोयाबीनच्या वड्या टाकणार आहे. त्या छान भिजल्या आणि त्याच्यानंतर मी त्या पिळून याच्यानंतर टाकून दिल्या आणि याच्यात टाकल्यानंतर थोड्या वेळ याच्यात छान मस्त अशा होऊ द्यायच्या. सर्व अशा टाकून घेतल्यानंतर छान मस्त परतून घेतल्या परत आणि काही वेळ होऊ दिल्या याच्या आतच. आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि छान फिरवून घेतलं. आता त्याच्यात मी टाकून घेणार आहे थोडासा खानदेशी खिचडी मसाला आणि आता मी तांदूळ टाकून देणार आहे जे मी भिजत घातले होते ते. तांदूळ टाकल्यानंतर परत छान फिरवून घेतलं आणि छान फिरवल्यानंतर आता मी त्यात पाणी टाकून घेणार आहे. या तांदूळमध्ये जास्त काही पाणी लागत नाही, थोडंफार याच्या पाण्यातच शिजून जाते. पण माझ्यानं थोडंसं जास्तच झालं होतं, त्याच्यामुळे तुम्ही करताना जास्त पाणी टाकल्यानंतरही चालून जाते. खूप कमी पाण्यात होऊन जाते. आणि परत मी थोडासा मसाला टाकून घेतला आणि छान मस्त आता हे मी खिचडी होऊ देणार आहे. पाहू शकता तुम्ही अशी मस्त माझी सोयाबीन बिर्याणी खिचडी तयार झालेली आहे. पाहू शकता तुम्ही किती मस्त अशी दिसत आहे. तर खायला पण खूप टेस्टी झाली होती. पाहू शकता तुम्ही किती मस्त वाटत आहे. तर चला तर बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.